सोलापूरकर हो, आपण पाहत आहात आपल्या सोलापूरकरांच्या हक्काचं इन सोलापूर न्यूज चॅनल। आणि आपल्या या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलवरून आम्ही प्रक्षेपित करत आहोत समर्थचा अनाकलनीय कारभार। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या पतनाची पोलखोल करणारी खळबळजनक वृत्तमालिका। सोलापूरकर हो, आम्ही सोलापूरकर, आपण सोलापूरकर। इन सोलापूर न्यूज चॅनल हे सोलापूरकरांचं, समर्थ सहकारी बँक सोलापूरकरांची। समर्थ बँकेत गुंतवलेला पै ना पै सोलापूरकरांचा। प्रत्येक पै वाचला पाहिजे, तो वाचला तर सोलापूरकर वाचेल। सोलापूरकर वाचला तर सोलापूरकरांच्या हक्काची असणारी समर्थ सहकारी बँक वाचेल। आणि ते करण्यासाठी बँक बुडवण्यात ज्यांनी पडद्या मागून जाणून बुजून करामती केल्या, त्या करामत खोरांचा बुरखा फाडणं हे सोलापूरकरांच्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनलचं आद्य कर्तव्य। म्हणून आम्ही सोलापूरकरांचा आवाज बनून समर्थच्या मुख वेदनांना शब्दांचा आवाज देऊन समर्थला बुडवणाऱ्यांचा बुरखा फाडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। सोलापूरकर हो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं 7 ऑक्टोबर रोजी दिवस अखेर समर्थ बँकेवर बंधनं घातली। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळपासून बँकेचे अध्यक्ष आणि व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असणारे अत्रे साहेब सांगू लागले की ही कारवाई अचानकपणे झाली, अनपेक्षितपणे झाली। बँकेला किंवा बँकेच्या संचालक मंडळाला या कारवाईविषयी कोणतीही पूर्वकल्पना नव्हती। इथंच त्यांचा खोटारडेपणा उघड होतो। तो कसा ते पहा। समर्थचा अनाकलनीय कारभार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर सन 2021 साली पहिल्यांदा समर्थवर बंधनं घातली गेली। शेकडो करोडोंच्या समर्थ बँकेतून एका पैशाचंही कर्ज द्यायचं नाही असं लेखी कळून रिझर्व्ह बँकेनं समर्थच्या अनाकलनीय कारभाराला पहिल्यांदा वेसण घातली। त्यानंतर गेल्या 4 वर्षात रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेच्या संचालक मंडळाला वारंवार सूचना देऊन अनाकलनीय कारभार सुधारण्यासाठी सल्ले दिले, आदेश दिले। कारभारात सुधारणा नाही झाली तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सांगण्यासाठी बँकेमध्ये कोणत्याही ज्योतिष शास्त्रीची गरज नव्हती। तरीही बँकेच्या कारभारात सुधारणा झाली नाही, म्हणून 23 जानेवारी 2023 रोजी रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेला तब्बल 1.5 लाखाचा दंड ठोठावला। अपेक्षा होती आता तरी समर्थचा कारभार सुधारेल, पण पालथ्या घड्यावर पाणीच पडलं। सुधारणा काय झाली ती संचालक मंडळालाच माहित। त्यानंतर 9 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा रिझर्व्ह बँकेनं समर्थ बँकेला थोडा नव्हे तर चक्क 4.5 लाखांचा दंड ठोठावला। तरीही कारभार सुधारण्याचं नाव नाही। मग पुढे काय होणार हे संचालकांना माहीतच होतं। तरीही आज अध्यक्ष अत्रे साहेब म्हणतात ही कारवाई अचानक झाली।
समर्थ बँकेचे अध्यक्ष अत्रे साहेब खोटं बोलत असल्याची ही झाली 2 उदाहरणं. आता लपवा छपवीची आणि बनवा बनवीची काही उदाहरणं पहा. रिझर्व्ह बँकेनं 7 ऑक्टोबरच्या दिवसअखेर नंतर समर्थ बँकेवर बंधनं घातली. त्याच्या अगोदर अवघ्या 3 दिवसांपूर्वी याच समर्थ बँकेच्या एका बोलघेवड्या संचालकांच्या मेहुण्यानं समर्थ बँकेतील किती लाखांच्या ठेवी काढून घेतल्या, कोणाच्या सांगण्यावरून ठेवी काढून घेतल्या. ठेवी काढून घेतल्या तर त्या बँकेवर बंधनात येण्याच्या अगोदर 3 दिवसांपूर्वीच कशा घेतल्या. संचालकांना आपल्या नातेवाईकांचा आपल्याच बँकेत असलेला पैसा काढून देण्याचं आगाऊ शहाणपण कसं सुचलं, याचं उत्तर अध्यक्ष असणारे अत्रे साहेब देऊ शकतील का. आता दुसरं उदाहरण पहा. याच समर्थ बँकेतील संचालक मंडळावर पदाधिकारी म्हणून काम पाहणारे आणखीन एक संचालक, त्यांनी कोणता मुहूर्त पाहून बँकेतल्या आपल्या काही कोटींच्या ठेवी काढून घेतल्या. त्याच ठेवीच्या रकमेतून काही कर्ज भागवली आणि उरलेली रक्कम समर्थ बँकेतीलच बचत खात्यावर सुद्धा ठेवली नाही. जर रिझर्व्ह बँकेची ही कारवाई अचानक झाली असेल तर मग आपल्याच बँकेतील आपलीच करोडोंची ठेव काढण्यासाठी या संचालक महोदयांनी कोणतं पंचांग पाहिलेलं होतं. आता आणखीन एक उदाहरण पहा. आपल्या सोलापुरात दुग्ध व्यवसायातील एक शहाणे व्यावसायिक आहेत. त्यांच्याही भल्या मोठ्या ठेवी याच आपल्या समर्थ बँकेमध्ये होत्या. पण रिझर्व्ह बँकेची जी कारवाई होण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या ठेवी बिनबोभाटपणानं कुणी काढून दिल्या, किंबहुना त्यांनी त्यांच्या ठेवी काढून घ्याव्यात असं कुणी सुचवलं, याचं उत्तर अध्यक्षांशिवाय आणखी कोणाकडे असू शकतं का. तर हे शहाणे व्यावसायिक अध्यक्षांचे जवळचे मित्र आहेत असा बँकेत बोलबाला आहे. मग कारवाई अचानक झाली असेल तर आपल्या मित्राचं आर्थिक हित कुणी आणि कसं पाहिलं याचं तरी उत्तर अध्यक्षांनी आम्हा सोलापूरकरांना द्यावं. समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयनं कारवाई केली. खातेदार, सर्वसामान्य नागरिक, ठेवीदार यांच्या हक्काच्या कोट्यवधीच्या रकमेवर निर्बंध आले. ऐन दिवाळी सारख्या सणात लोकांचा पैसा अडकून पडला. यानंतर या समर्थ बँकेचा एकही संचालक लोकांसमोर आला नाही. बँकेच्या मुळावर घाव घालणारे हे संचालक कोणत्या तोंडानं लोकांना उत्तर देणार होते. अहो, या लोकांनी सोलापूरकरांची समर्थ बँक बुडवली. या पतनाच्या पापाचे आणखीन कोण आणि कसे भागीदार आहेत ते पाहूयात उद्याच्या बातमीपत्रात. पाहत रहा घणाघाती वृत्त मालिका. समर्थचा अनाकलनीय कारभार.